नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन आता कुलदेवतेच्या देवीच्या मंदिरात आलेले आहे. तेथे आल्यानंतर सायली लहानपणी प्रतिमा हत्या आणि रविराज काका ह्या आपल्या आई-बाबांसोबत तेथे यायची. तेथे आल्यानंतर जे काही घडलेला प्रसंग आहे तो सगळं काही तिला आठवतो आणि त्याबद्दल ती अर्जुनला सगळं काही सांगत असते की तेथे मात्र एक आजी आता जे काही ओटीत सामान आहे तर त्या विकायला बसायच्यात आणि त्यांच्याकडे पेरू वगैरे सगळे काही अगदी मीठ लावलेले पेरू विकायला असायचे. आणि तेवढ्यात तेथेही आता एक आजी आणि ते आजी आता ज्या पहिल्या होत्या तर त्या म्हाताया झालेल्या आहेत आणि त्यांच्याच बरोबर त्यांच्या नातू त्यांची पिशवी हातामध्ये घेऊन येत असतो आणि आजी काठी टेकत टेकत आलेली आहे. तेव्हा सायली त्या आजींना ओळखते आणि अर्जुनला दाखवते बोट करून की त्या बघा, हे तर त्याच मावशी आहे. पण त्यांचं खूप वय झालं. अर्जुन तिला विचारतो की सायली बायको, अगं तू यांना कधी ओळखतेस? आणि सायली मात्र आता तिकडे बोट दाखवते की तेथे गुल्लवाला असायचा पप्पू काका आणि त्यांच्याकडे मात्र ज्या ड्रायफ्रूटच्या गुलख्या मिळायच्या तशा गुल्फी या जगामध्ये कधीच कुठेच मिळालेले नाही. आणि त्या गाडीची घंटा वाजवत ते यायचे, गुल्फी लेलो असे म्हणायचे. आणि तेवढ्यात मात्र तो गुल्फीवाला तेथे येतो. गुल्फी लेलो असे म्हणत ते पप्पू काका तर लगेच आता अर्जुनला तर अच्छाचा धक्काच बसतो आणि सायली खुश होऊन हसते. आणि अर्जुन विचारतो की बायको, या अगोदर तू कधी इथे आलेली आहेस का? त्यावरती सायली म्हणते की अहो छे, मी तर आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात पहिल्यांदाच येते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं तू तर पहिल्यांदाच येते, मग तुला या आजीबद्दल आणि आईस्क्रीमवाल्याबद्दल कसं माहिती? आणि तुला तर येथे एक आंब्याचं झाड होतं हे सुद्धा माहिती आहे. हे बघ, गाडी बंद पडली होती आणि गाडीमधील मॅपमधील जो रस्ता आहे तर तो सुद्धा काही आपल्याला म्हणजे दिसत नव्हता, तर तूच मला तो रस्ता दाखवत येथे घेऊन आली. हे सगळं तुला कसं माहिती? त्यावरती सायली म्हणते की अहो, मी तर तुम्हाला अंदाजाने घेऊन आले. त्यावरती आता अर्जुन विचारतो की म्हणजे इथे काय काय आहे बायको? या सगळं काही तुझा अंदाज आहे का? त्यावर सायली म्हणते की हो, बहुतेक. अर्जुन म्हणतो की हो, कोणत्याही मंदिरासमोर हे आजी गुल्फीवाला आणि हे असे झाडीझोडी असतात, हा तर अंदाज आहेच. आणि हे फक्त त्या गुल्लवाल्याचं नाव पप्पूच आहे, हे कोणाला माहिती आहे? तेव्हा आता सायली विचार करते आणि म्हणते की हो, बरोबर आहे. अर्जुन म्हणतो की चल आता मंदिरात जायचं, ते पण सावकाश जायचं, चल लवकर. त्यावरती सायली म्हणते की मंदिरात जायचं आणि ते पण पटपट चालत आणि एकत्र. अर्जुन म्हणतो की हे पक, ऊन वाढण्याअगोदर आपल्याला मंदिरात पोहोचायचं आहे आणि सावकाश यासाठी की आता रस्ता बघ बरं, खाली माझ्या बायकोच्या पायाला दगडसुद्धा लागायला नकोय, त्यामुळे चल पटपट. आणि तो छत्री धरतोय. सालीला मात्र हसायला येतं. त्यानंतर आता ते त्या आजीजवळ येतात आणि आता आजीला मात्र अर्जुन पूजेच ताट मागतो. तर सायली म्हणते की 2 तिखट मीठ लावून पेरूसुद्धा द्या. आजी सायलीकडे पाहते. अर्जुन म्हणतो की बायको, अगं येथे पूजेत साहित्य मिळतं सगळं काही, फूल वगैरे पेरू नाही मिळत इथे. सायली म्हणते की मिळते, थांबा, मिळेल. तेव्हा आता सायली विचारते की आजी, तुमच्याकडे पेरू मिळेल ना? तर आजी म्हणतात की अगं पोरी, मी आता पेरू नाही विकत. अगोदर मी पेरू विकायचे, खूप वर्ष झाली, त्याला 10 वर्ष झालीत. आमचे पेरूच झाड आहे तर ते म्हणजे जळून गेलं आणि त्यानंतर मात्र पेरूची टोपली ठेवण्याचं बंद केलं. पण मी पेरू विकायचे, हे तुला कसं माहिती? आता सायली विचारात पडते. त्यानंतर आता इकडे प्रियाला तपासण्यासाठी जेलमध्ये डॉक्टर आलेले आहेत. तेव्हा आता डॉक्टर चेक वगैरे केल्यानंतर आता तिच्यासाठी काहीतरी गोळ्या औषधं वगैरे देतात आणि त्या जेलरला सांगत असतात. आणि तेवढ्यात त्या जायला निघतात तर प्रिया लगेच आता त्यांना थांबवते आणि म्हणते की मॅडम, हे बघा,
तुमच्या परवानगी नुसार मात्र मी माझ्या घरच्यांना पत्र लिहिलं होतं, त्यांच्याकडून अजून कोणीही आलेलं नाही म्हणून मला त्यांना कॉल करून सांगायचं म्हणजे माझ्या सासूबाईंना सांगायचं मी गरोदर आहे, मी सांगू शकशील का त्यावरती आता ते मॅडम म्हणतात की हे बघा कैद्यांना मात्र आता सहजरित्या असं जेलमधून फोन घरी नाही करता येत आणि त्यासाठी खास प्रोसिजर असते. त्यावर आता प्रिया म्हणते की हो मी प्रोसिजर पूर्ण करेल पण काही झालं तरी मला बोलायचं आहे. त्यावरती आता त्या मॅडम म्हणते की ठीक आहे मी कॉन्स्टेबलला सांगते आणि त्या तुला थोड्या वेळाने घेऊन येतील. तर प्रिया खूप खुश होते. थक्यू बोलते तेव्हा प्रिया आता विचार करते की हे पत्र वाचून मला का ते भेटायला आले नाहीत हे तर मला कळतीलच, परंतु जेव्हा मी आता घरी फोन त्यांना करेल आणि त्यांना मात्र आता ही गुड न्यूज ऐकून यावंच लागेल माझ्यासाठी धावत. त्यानंतर इकडे अर्जुन सायलीला विचारतो की बायको अगं यांच्याकडे पेरू विकतात हे तुला कसं माहिती ब्र. तेव्हा सायली म्हणते की अहो मगाशी तुम्ही देवाच्या बाहेर आपण मंदिराच्या बाहेर होतो तेव्हा हेच म्हणालात की देवा जेथे मंदिर असतात तर तेथे आता हे सगळं काही विकायला असतंच, सारखंच असतं प्रत्येक ठिकाणी. आणि मग म्हणून मला वाटलं होतं की त्यांच्याकडे पेरू नक्की असतील. आता अर्जुन आजीना म्हणतो की ते पूजेच ताट द्या. अर्जुन म्हणतो की मी घेतो. सायली म्हणते की नाही अहो मी घेते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही तुला वजन उचलायचं नाही. सायली म्हणते की अहो एवढ्याच्या ताटाच कसलं वजन आलं, त्या इकडे ते ताट मला पकडायचे आहे. तेव्हा आता सायली ते ताट पकडते आणि खाली बसून आजींना म्हणते की आजी मला आणखीन थोडासा भंडारा देताल का, मला भंडारा उदाळायला फारच आवडत. तेव्हा त्या आजी खूपच खुश होतात. सायलीच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवत आता त्या ताटामध्ये आणखीन एक भव्याची पुडी देतात. आजी विचारतात की अगं पोरी तू लहान असतानी या मंदिरात यायची काग. सायली विचारते की आजी तुम्ही असं का विचारतात. आजी म्हणते की अगं एक छोटीशी पोरी होती, तिच्या आई बाबांसोबत यायची तुझ्यासारखाच, मात्र ती आईकडे हट्ट धरायची, ताट माझ्याकडे दे माझ्याकडे दे असं म्हणायची. ते ताट तिच्या हातात आलं तर ती सुद्धा असेच जास्तीचा भंडारा मागायची तुझ्यासारखाच, आणि तिला सुद्धा तुझ्यासारखा भंडारा उधळायला भारी आवडायचं. त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही आजी अहो तसं काही नाही, सगळ्या मुलांना हे करायला आवडतंच. आजी म्हणते की हो पण ती पोरगी माझ्याकडे पेरू सुद्धा घ्यायची. तिची आई तिला म्हणायची की मुली तू फक पेरू खा, तिखट मीठ लावून खाऊ नको, तिखट लागेल. आणि ती पोरगी म्हणायची नाही नाही मला तिखट मीठ लावूनच पेरू पाहिजे. इने सुद्धा माझ्याकडे तसाच तिखट मीठ लावून पेरू मागितला म्हणून मला वाटलं. तेव्हा सायली आजीकडे बघून हसत असते. तेव्हा सायली विचार करते की ती लहान मुलगी नक्की कोण असेल, तिला सगळं काही माझ्यासारखं करायला आवडायचं. अर्जुन म्हणतो की अगं ब्र बायको चल पूजेचं ताट घेत ना मंदिरात जायचं उशीर होतोय. त्यावरती अर्जुन आजींना विचारतो की मंदिरात जाण्यासाठी पायरे कुठून आहे. तेव्हा आजींच्या अगोदर सायली लगेच म्हणते की इथेच आहे, ही पायवट मंदिरातच जाते. तेवढ्यात मात्र आता अर्जुन हसतो आणि म्हणतो की माझ्या बायकोला मात्र इंटरनेटपेक्षा जास्त माहिती असतं. आजींना मात्र आता आश्चर्याचा धक्काच बसता. त्या तोंडाला हात लावून बघत असतात. तेवढ्यात त्या पाऊल वाटेने ते पायाजवळ येतात. अर्जुन म्हणतो की इतक्या पाया आणि बायको तुला इतकं वर जाण्यासाठी जमेल का, इतकं वर आहे का मंदिर. त्यानंतर आता सायलीला ते सायली पाहते पाहते आणि तिला लहानपणीचा तो क्षण आठवतो की मंदिरात कुठून जायचं आहे, कारण तिने आता आईबाबांचा हात धरलेला आहे आणि आईबाबा आपण इथून जाऊयात, मला इथून जायला फार फार आवडतं. लहान ती अगदी दाट दाट झाडी, त्यामुळे जरा गारगार वाटतं. तेव्हा मात्र आता सायली लगेच अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की हे बघा इथे खूप दाट झाडी आहे आणि आपल्याला जाताना गार सुद्धा वाटेल, आपण तिथं जाऊयात. त्यानंतर अर्जुन तिच्या डोक्यावर छत्री धरून उभाच असतो आणि सायली त्याचा हात धरते
आणि त्याला तेथून जेथून लहानपणी प्रतिमा त्या हे रविराज काका ह्या तन्वीला घेऊन जात होते. सायलीला ते सर्व आठवतं आणि त्याच रोडने ती आता अर्जुनच्या हाताला धरून घेऊन जात असते. अर्जुन म्हणतो की नक्कीच तुला माझ्या मम्माने हे सर्व सांगितलेलं असेल. तेव्हा आता सायली म्हणते की नाही हो, आणि शक्यतो पायांच्या बाजूला मात्र एखादी पाऊलवाट तर असतेच म्हणून म्हटलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे तू इंटरनेटवर या मंदिराचे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि म्हणून तुला सगळं काही माहिती आहे. तर मी तुम्हाला असं दाखवते की तुला काहीच माहिती नाही. खरंच तुम्हाला नक्कीच इम्प्रेस करण्यासाठी हे सर्व करतेस ना. आणि तो आता तिला विचारतच असतो. तेव्हा सायली गप्प शांत बसून विचार करत आहे की या मंदिराबद्दल आतापर्यंत मी कुठे काही बघितलं सुद्धा नाही, ऐकलेलं सुद्धा नाही. अगदी आईंकडून सुद्धा मी याबद्दल काहीच ऐकलेलं नाही. पण तरीसुद्धा मला सर्व हे कसं माहिती असेल बरं. सायलीच आता या सगळ्याचा विचार करत आहे. त्यानंतर आता इकडे महिपने इन्स्पेक्टर साहेबांना घरी बोलावलेलं असतं. सचिनसुद्धा तेथेच असतो आणि तो आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतोय, ही सगळी माझ्या घरातील हत्यारं, आणि कसं आहे की आता मला या हत्यारांची गरज नाही. असं कोणतंही हत्यार मला माझ्या घरामध्ये आता नकोय. त्यावरती सचिन विचारतो की अण्णा अहो, पण तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना कधी बोलावलं मला तर कळालेच नाही. तेव्हा महिप्त म्हणतो की हे बघ, मला ना माझ्या पापांच्या सगळ्या खुणा मिटवायच्या आहे. म्हणतो की दादा आम्हाला एक लिंबू पाणी द्या. तेव्हा आता तो त्यातील जवळच पाणी घ्यायला सुरुवात करतो. परंतु अर्जुन म्हणतो की एक मिनिट आमच्या जवळ पाणी आहे. तुम्ही ते पाणी वापरू नका. मी तुम्हाला आमच्या जवळच पाणी देतो आणि याने लिंबू पाणी बनवा असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते की अहो काय करतात. अर्जुन म्हणतो की काळजी घ्यायला नको का. त्यानंतर मात्र इकडे प्रियाला घरी फोन करायचा असतो. कल्पनाच्या मोबाईलवर सगळी काही प्रोसिजर पूर्ण होते. प्रिया विचारते की आता प्रोसिजर पूर्ण झालेली आहे, मी करू ना कॉल. यावरती त्या मॅडम म्हणतात की हो ठीक आहे, पण तू अगोदर सही कर आणि तुला कोणत्या नंबरवर यातून कॉल करायचा आहे ते सांग. तेव्हा आता प्रिया म्हणते की हा नंबर आहे तर तो माझ्या मिस्टरांचा आहे. हे बघा, मला त्यांच्याशी नाही तर माझ्या सासूबाईंशी बोलायचं आहे. खालचा नंबर आहे ना, तो सासूबाईंचा आहे. त्यावरती आता ते मॅडम कॉन्स्टेबलला म्हणतात की ठीक आहे, यामधून हा कॉल काढा आणि यांना कॉल करून द्या. आणि त्या प्रियाला घेऊन आता तिथे फोन करायला येतात. तेव्हा आता प्रिया तिथे येते. प्रिया मनात म्हणत असते की बरं झालं तेव्हा मी कल्पी आणि अश्विनी या दोघांचे नंबर दिलेले होते, नाही तर आता तर मला नंबर सुद्धा कल्पीचा आठवला नसता. बरं झालं त्यावेळेस मी सगळं काही चांगलं केलं होतं. तेव्हा आता त्या लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्या फोन लावून देतात आणि प्रियाला म्हणतात की रिंग जात आहे. आणि आता ती फोन आता हातात घेते आणि म्हणते की कल्पे कॉल घे, कल्पी कॉल घे, कॉल उचल. म्हणून तिला आता घाई झालेली असते की केव्हा कल्पी फोन उचलेल. त्यानंतर अर्जुन आणि सायली त्या बर्फाच्या गोळा असणाऱ्या गाडीजवळ आहेत. सायली त्यांना विचारते की अरे दादा, इकडे कोणी अगोदर या. गाडीवर दुसरे काका असायचे का. तो दादा म्हणतो की हो, ही गाडी माझे बाबा चालवायचेत, पण कोविडच्या काळामध्ये ते गेले आणि त्यानंतर मात्र ही गाडी मी चालवायला घेतली. तेव्हा तो दादा विचारतो की पण तुम्ही माझ्या बाबांना कसं ओळखत. तेव्हा आता सायली म्हणते की ओळखत नाही. तर अर्जुन विचारतो की तू मग असे यांना का विचारते. ऑन द वे हे कनेक्शन तुला कसं माहिती. आणि परत तो विचार करतो आणि म्हणतो की अच्छा, तू लहान असानी मात्र बधू भाऊंच्या सोबत इथे आली असेल म्हणून तुला हे सगळं काही माहिती आहे बहुतेक, म्हणूनच तू माझी मस्करी करत आहेस. यावरती सायली म्हणते की अहो, मी तुम्हाला कसं सांगू की या अगोदर मी खरंच इथे नाही आलेले. तेव्हा आता सायली आपल्या मनातच विचार करते की खरंच या अगोदर मी खरंच इथे कधीच आलेली नाही, पण तरीसुद्धा मला असं का वाटतं येथील ही सर्व जागा झाडी
वगैरे सगळं काही माझ्या ओळखीचे का वाटत असेल. तेव्हा अर्जुन आता त्या दादाला 2 लिंबू पाणी बनवायला सांगतो. जे मी पाणी दिलेलं आहे त्याने बनव. तेव्हा सायली म्हणते की अहो, आपल्याकडील पाणी का देतात, कोणी असं करतं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मी करतोय. आणि तुला लिंबू पाणी हवं आहे ना, तर मिळेल. आपल्या घरच्या पाण्याने बनलेल तुला मिळेल. तेव्हा सायली म्हणते की काय हो तुम्ही पण. तेव्हा आता अर्जुन त्या मुलाला म्हणतो की अरे अरे, लिंबू धुवून घ्या अगोदर. लिंबू. सायली म्हणते की तुम्ही फार अति करतात. अर्जुन आता त्याला म्हणतो की अरे, चाकूसुद्धा धुवून घे ना लिंबू कापण्या अगोदर. तेव्हा सायली अर्जुनकडे रागाने पाहत असते. तर अर्जुन म्हणतो की बाळाला काही सर्दी वगैरे व्हायला नको. आता सायली त्याच्याकडे पाहते तर इकडे आता पूर्णही सगळेजण कुठे गेले असतील म्हणून पाहत असते. आणि तेवढ्यात ती सोप्यावर बससाला येते. परंतु आता कल्पनाचा फोन तेथेच असतो. आता कल्पनाच्या फोनवर प्रियाचा फोन येत आहे म्हणून फोन वाजतोय. आता पूर्णा आजीच लक्ष जातं. पूर्णा आजी कल्पनाला आवाज देते की कल्पना, अग तुझा फोन वाजतोय. तर कल्पना आवाज देते की पूर्णाई, कोणाचा कॉल आहे. तेव्हा आता पूर्णाई चेक करते आणि म्हणते की माहिती नाही, अग अननोन नंबर आहे. तेव्हा आता कल्पना आतून आवाज देते की पूर्णाई, जरा बघता का, मी बाळाला घेतलेला आहे. तेव्हा आता पूर्ण म्हणते की बरं घेते. आणि पूर्णाई आता फोन घेते तर हॅलो म्हणते आणि कोण बोलत आहे असं विचारते. तेव्हा आता प्रियाला इकडे समजत की नक्की पूर्णाही आहे आणि या म्हातारीने माझा कॉल घेतला म्हणून देव माझ्या बाजूने दिसतोय. तिला तर आनंदच होतो आणि ही तर कल्पीच्या अगोदर विरघळेल असं आता प्रियाला वाटतं. पूर्णाजी हॅलो हॅलो करत असते तर प्रिया खुश म्हणते की हॅलो पूर्णाजी, अग मी प्रिया बोलते, तुझी तन्वी. तेवढ्यात आता पूर्णाजीला धक्काच बसतो. पूर्णाजी म्हणते की तन्वी. तर प्रिया म्हणते की पूर्णाजी, अग प्लीज प्लीज तू फोन ठेवू नकोस प्लीज, माझं ऐकून घे. हे बघ अग, हे मला मान्य आहे पूर्णाजी की मी तन्वी बनून तुमची खूप मोठी फसवणूक केलेली आहे. पण हे पण पूर्ण अगं मला मिळायची आहे ती शिक्षा मिळाली आहे. हो असेल तर तू कधीही मला माफ करू नको. सायलीने जेव्हा मला लाथा मारून घराच्या बाहेर काढलं तेव्हाच मात्र मी माझा धडा शिकले. मला माझे खरं काही चूक समजली. प्लीज अगं प्लीज, मला आणखीन शिक्षा नकोय. आणि तेवढ्यातच मात्र पूर्णाजीला आता चक्कर यायला सुरुवात होते. पूर्णाजी तेवढ्याच आता तिच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि ती चक्करून तेथे सोफ्यावर पडते. तेव्हा इकडे प्रिया म्हणते हॅलो हॅलो प्लीज प्लीज. अगं पूर्णाजी, माझं बोलणं ऐकून. अग पूर्णाजी, मी गरोदर आहे. अश्विनच मोल माझ्या पोटात आहे. अश्विनच्या बाळा आई मी होणार आहे. प्लीज अग पूर्णाई प्लीज. आणि तेवढ्यात फोन खाली पडलेला असतो आणि पूर्णाई बेशुद्ध झालेली आहे. प्रियाच हे जे काही आता गुड न्यूज आहे ती काही पूर्णाईने ऐकलेली नसते. प्रियाचं बोलणं सुरूच असतं की अगं पूर्णा आजी, तू पंजे होणार आहेस. त्यामुळे प्लीज अगं आजी, तुझ्या नाच सुनीला आणि तुला येथून घेऊन जा प्लीज. आणि प्लीज तू काहीतरी कर. अर्जुनला समजाव आणि तो मला काहीतरी पुराव्याच्या आधारे नक्की सोडेल. त्यामुळे प्लीज तू त्याला सांगशील ना. आणि पूर्णाजी, तू काढशील ना मला इथून बाहेर. हॅलो पूर्णाजी, हॅलो अग प्लीज बोल ना काहीतरी. तू सोडवशील ना मला इथून. आणि तेवढ्यात लेडीज टेबल प्रियाच्या जवळ येतात आणि प्रियाचं बोलणं सुरू असत की पूर्णाजी, तू सोडवशील ना. पूर्णाजी, अग माझं ऐकून घे. पण तिकडे पूर्णाजी काही न ऐकतं. ती बेशुद्ध पडलेली आहे. प्रियाला असं वाटत की पूर्णाजी ऐकते आणि तेवढ्यात लेडीज कॉन्स्टेबल प्रियाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतात आणि प्रियाला म्हणतात की वेळ संपलेली आहे. 3 मिनिटाचीच कॉलला परवानगी मिळाली होती. त्यामुळे आता वेळ संपली. तेव्हा आता प्रिया डोक्याला हात लावते. या म्हातारीने सगळं काही ऐकलं असेल ना. ती मला सोडवायला येईल ना. आणि त्यानंतर प्रताप मात्र आता फोनवर बोलून खाली येतच असतो ती फाईल वगैरे शोधून. आणि तेवढ्यात मात्र पूर्णही मात्र खाली पडलेली त्यांना दिसते. तेव्हा आता प्रताप बघतो तर त्याला धक्कात बसतो. त्याच्या हातातील मोबाईलच खाली पडतो
आणि तेवढ्यात कल्पना आणि विमलताई सुद्धा धावतच येतात. प्रताप जोरात आता पूर्णही असं ओरडतो कल्पना आणि विमलला मोठा धक्का बसतो. त्यानंतर मात्र आता इकडे सायली आणि अर्जुन मंदिरात आलेले आहे. आता ते देवी आईच दर्शन घेत आहे. तर अर्जुन आता देवाला हात जोडत म्हणतो की थँक्यू देवा, तू इतकं मोठं सुख मला दिलस. आता मी बाबा होणार आहे आणि माझी इतकीच इच्छा आहे माझ्या बायकोची आणि माझ्या बाळाची हेल्थ चांगली असून. देवा आता सायली ही मनात देवाला हात जोडते की देवा माझ्या बाळाला आरोग्य दे, माझ्या मधुहूनला लवकरात लवकर बरं कर, माझ्या दोन्ही कुटुंबाला लवकरात लवकर सुखी ठेव. अश्विन भाऊजी आणि अस्मिताताई यांच्या आयुष्यातील सगळी काही संकट दूर होऊन दे. तेवढ्यात अर्जुनच्या मोबाईलवर कॉल येतोय. अर्जुन सायलीला खुणावतो की मी फोन घेतो, बाहेर आहे. तर अर्जुन सायली दर्शन वगैरे घेतात. अर्जुन लगेच फोन घेऊन बाहेर जातो. सायली आता मनोभावाने देवाला हात जोडून प्रार्थना करत आहे. तेव्हा मात्र आता ह्या एकाही खंडेरायाच्या मंदिरात आता सायली आणि अर्जुन आलेले आहे देवाचं दर्शन वगैरे घेऊन. मात्र आता सायली आता त्या मल्हार देवाला हात जोडून आता उभी राहते, डोळे बंद करते आणि तेवढ्यात तिथे तिला आता लहानपणीचा तो भूतकाळ पुन्हा आता आठवतो की एळकोट एळकोट जय मल्हार. आणि सायलीला मात्र ती लहानपणीची तन्वी पुन्हा दिसते. सायलीला सगळं काही स्पष्ट आठवत. सायली मात्र डोळे बंद करून तिला ते आठवत आहे आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजते. तेव्हा सायली भानावर येते आणि डोळे उघडून आपल्या पिशवीतील मोबाईल पाहते. सायली आता फोन घ्यायला बाहेर येते, फोन उचलते, हॅलो म्हणते. प्रतिमहत्याचा फोन असतो. प्रतिमहत्या विचारतात की सायली, अग मी तुला ते गर्भसंस्काराच्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं, मला मिळालं, तू घरी आहेस का, मी तुला देते. तेव्हा आता सायली म्हणते की नाही प्रतिमात्या, आहो आम्ही कुलदेवतेच्या दर्शनासाठी आलोय आणि सकाळीच निघालो आहेत. तेव्हा प्रतिमात्या खुश होतात आणि म्हणतात की अरे वाह, बरं झालं, हे कल्पनाला तर सुचलं आणि खूपच छान आहे, ते कुलदैव आहे. जेव्हा तन्वी लहान होती ना, तर तन्वी नेहमी तेथे जायची हे ऐकल. यानंतर आता सायली विचारते की काय बोलतात की तुम्ही आणि तन्वी लहान असताना येथे यायच्यात का. प्रतिमाते म्हणते की हो, आम्ही खूप वेळा यायचो. तन्वीच्या आता असं काहीतरी करावं लागेल की सगळे सुभेदार इथे धावत येतील. त्यानंतर आता सायली अर्जुन घरी आलेले आहे, पूर्ण अजूनपर्यंत बेशुद्ध आहेत. तेव्हा सायली पूर्णाई जवळ येते, पूर्णाची असं म्हणते. तेव्हा आता लगेच पूर्णाची डोळे उघडते आणि कुठे आहे तन्वी असं विचारते. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की अहो हे काय, तुमची लाडकी तन्वी. पूर्णाजी म्हणते की लाडकी तर आहेच, तर तन्वी नाही आणि ही तर सायली आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.